थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। महिलांना मिळणारी पोटगी हा विषय भारतातील सामाजिक, कायदेशीर, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भात खूपच गुंतागुंतीचा आहे। आज आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊयात, ज्यामध्ये पोटगीचा उद्देश, कायदेशीर तरतुदी, सामाजिक वास्तव, गैरवापराचे मुद्दे, आधुनिक दृष्टिकोन आणि भविष्यातील शक्यता आदी बाबींचा समावेश आहे। पोटगी ही प्रामुख्याने वैवाहिक नातेसंबंध संपल्यानंतर पत्नीला आर्थिक आधार देण्यासाठी दिली जाते। यामागील काही प्रमुख उद्देश पुढील प्रमाणे आहेत। भारतात अनेक महिला विवाहानंतर घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतात आणि स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करतात। यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असतात। घटस्फोटानंतर त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे राहू शकते। त्यामुळे पोटगी हा आधार ठरतो। विवाहात पत्नीने घरगुती कामे, मुलांचे संगोपन किंवा पतीच्या करिअरला पाठबळ दिले असेल तर तिच्या योगदानाचा आर्थिक मोबदला म्हणून पोटगी दिली जाते। पोटगीमुळे महिलांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळते। भारतात पोटगीशी संबंधित कायदे धर्म, वैयक्तिक कायदे आणि न्यायालयीन निकषांवर अवलंबून असतात। आपण यातील काही प्रमुख कायद्यांचा उल्लेख करूयात। हिंदू विवाह कायदा 1955 कलम 24 या अंतर्गत पती किंवा पत्नीला खटला चालवण्यासाठी आणि तात्पुरता आर्थिक आधार मिळण्यासाठी देखभाल खर्च मागता येतो। कलम 25 या अंतर्गत स्थायी पोटगी मागता येते, जी एक रकमी किंवा मासिक स्वरूपात दिली जाते। याचा निर्णय पती पत्नीच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो। पोटगी ठरवताना न्यायालय पुढील गोष्टींचा विचार करते: पतीचे उत्पन्न आणि आर्थिक क्षमता, पत्नीची कमाई करण्याची क्षमता आणि तिच्या गरजा, विवाहाचा कालावधी आणि जीवनशैली, मुलांचे संगोपन आणि त्यांचा खर्च, घटस्फोटाचे कारण, उदाहरणार्थ पत्नीच्या चुकीमुळे घटस्फोट होत असेल तर पोटगी नाकारली जाऊ शकते। भारतीय दंड संहिता CRPC 1973 कलम 125 या अंतर्गत पत्नी आणि मुलांना पतीकडून देखभाल खर्च मिळण्याचा अधिकार आहे, जर ती स्वतःचे पालन पोषण करू शकत नसेल। हा कायदा सर्व धर्मातील व्यक्तींना लागू आहे। यामध्ये पतीला त्याच्या उत्पन्नाच्या ठराविक टक्के रक्कम पत्नीला द्यावी लागते। मुस्लिम महिला घटस्फोट संरक्षण कायदा 1986 या अंतर्गत मुस्लिम महिलांना इद्दत कालावधीत आणि मुलांच्या संगोपनासाठी पोटगी मिळते। याशिवाय मेहर आणि इतर आर्थिक तरतुदी लागू होतात। शहाबानो प्रकरण 1985 नंतर या कायद्यावर बरीच चर्चा झाली, ज्यामुळे मुस्लिम महिलांना देखभाल खर्चाचा अधिकार मिळाला। भारतीय घटस्फोट कायदा 1869 ख्रिश्चन महिलांना पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे। विशेष विवाह कायदा 1954 धर्मनिरपेक्ष विवाह करणाऱ्या जोडप्यांना पोटगीसाठी हा कायदा लागू होतो। न्यायालय पोटगी ठरवताना पुढील बाबी विचारात घेते। त्यामध्ये पती पत्नीचे उत्पन्न आणि संपत्ती, पत्नीची कमाई करण्याची क्षमता, जर ती नोकरी करत असेल तर पोटगी कमी किंवा नाकारली जाऊ शकतो, मुलांचे संगोपन आणि शिक्षणाचा खर्च, विवाहाचा कालावधी, लहान कालावधीच्या विवाहात पोटगी कमी असू शकते, पत्नीच्या जीवनशैली आणि गरजा, घटस्फोटाचे कारण, उदाहरणार्थ
पत्नीच्या व्यभिचारामुळे घटस्फोट होत असेल तर पोटगी नाकारली जाऊ शकते. भारतातील सामाजिक रचनेमुळे पोटगी हा विषय अधिक जटिल बनतो. काही प्रमुख सामाजिक पैलू आहेत ज्यामध्ये भारतात अनेक महिला विवाहानंतर नोकरी सोडतात किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमुळे करिअर करत नाहीत. यामुळे त्या पतीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात. घटस्फोटानंतर त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्रोत नसतो. त्यामुळे पोटगी ही गरजेची ठरते. शहरी भागात काही महिला स्वतंत्रपणे कमवतात, परंतु ग्रामीण भागात महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे. यामुळे पोटगी ग्रामीण महिलांसाठी अधिक महत्त्वाची ठरते. अनेकदा पोटगी मागणे किंवा देणे याबाबत कौटुंबिक आणि सामाजिक दबाव असतो. काही वेळा पत्नीला पोटगी मागण्यापासून रोखले जाते, तर काही वेळा पती पोटगी देणे टाळण्यासाठी कायदेशीर युक्त्या वापरतात. खरं म्हणजे भारतात अजूनही लैंगिक असमानता मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांना समान संधी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे. त्यामुळे पोटगी हा विषय कायदेशीर आधार ठरतो. पोटगीच्या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची टीका अनेकदा होते. याबाबत काही प्रमुख मुद्दे आपण पाहूयात. काही प्रकरणांमध्ये पत्नी जास्त रक्कम मिळवण्यासाठी खोटे दावे करतात. उदाहरणार्थ आपले उत्पन्न कमी दाखवणे किंवा गरजांबाबत अतिशयोक्ती करणे. काही वेळा पोटगीचा वापर पतीला त्रास देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी केला जातो. विशेषतः विवादित घटस्फोट प्रकरणांमध्ये असे घडते. काही पती पोटगी देणे टाळण्यासाठी आपले उत्पन्न लपवतात. उदाहरणार्थ नोकरी सोडणे, बँक खात्यातील रक्कम कमी दाखवणे किंवा संपत्ती लपवणे. काही वेळा पती पोटगी देण्यासाठी आर्थिक दबाव टाकतात किंवा पत्नीला कायदेशीर लढाईत अडकवून ठेवतात. पोटगी ठरवताना न्यायालयांना दोन्ही बाजूंचे पुरावे तपासावे लागतात, ज्यामुळे प्रक्रिया लांबते आणि खर्चिक देखील ठरते. काही वेळा न्यायाधीशांच्या स्वविवेकी निर्णयामुळे पोटगीच्या रकमेत फरक पडतो, ज्यामुळे असमानता निर्माण होते. आधुनिक काळात पोटगीबाबत विचार बदलत आहेत. आता पोटगी फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांना देखील मिळू शकते, पण ते आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतील तर. उदाहरणार्थ जर पत्नी अधिक कमावत असेल तर पतीला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. काही न्यायालयीन निर्णयांमध्ये लैंगिक तटस्थता यावर भर दिला जात आहे. काही देशांमध्ये नो फॉल्ट डिवोर्स ही संकल्पना आहे, जिथे घटस्फोटाचे कारण विचारात न घेता पोटगी दिली जाते. भारतातही याबाबत चर्चा सुरू आहे, ज्यामुळे पोटगीची प्रक्रिया सुलभ होऊ शकते. आता अधिक महिला स्वतंत्रपणे कमावत आहे, त्यामुळे पोटगीची गरज कमी होत आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयांनी पत्नीला स्वतः कमवण्यास सक्षम असल्यास पोटगी नाकारली आहे. पोटगी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. उदाहरणार्थ काही पुरुष संघटना पोटगीच्या रकमेवर मर्यादा घालण्याची मागणी करत आहे. काही तज्ञांचे असे मत आहे की पोटगीऐवजी विवाह संपत्तीचे समान वाटप ही संकल्पना लागू केली जावी. शहाबानो प्रकरण 1985 या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलेला देखभाल खर्चाचा अधिकार दिला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. यानंतर
मुस्लिम महिला घटस्फोट संरक्षण कायदा 1986 लागू झाला. सुनीता कौशिक प्रकरण 2010. या प्रकरणात पत्नीला तिच्या पतीच्या उत्पन्नाच्या आधारावर मोठी पोटगी मंजूर झाली, ज्यामुळे पोटगी ठरवण्याच्या निकषांवर चर्चा झाली. विनोद दुलर प्रकरण 2018. या प्रकरणात पत्नीला स्वतः कमवण्याची क्षमता असल्याने पोटगी नाकारण्यात आली, ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला. पोटगी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी कायद्यात बदल होण्याची शक्यता आहे. भविष्यात पोटगीऐवजी विवाह संपत्तीचे समान वाटप ही संकल्पना भारतात लागू होऊ शकते. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण देण्यावर भर दिल्यास पोटगीची गरज कमी होऊ शकते. घटस्फोट प्रकरणांमध्ये मध्यस्थी आणि समुपदेशन वाढवल्यास पोटगीबाबतचे वाद कमी होऊ शकतात. महिलांना पोटगी मिळण्यामागील सत्य हे आहे की ती आर्थिक आधार देण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी आहे. भारतातील सामाजिक रचना, आर्थिक असमानता आणि कायदेशीर तरतुदी यामुळे पोटगी महत्वाची ठरते. तथापि याचा गैरवापर आणि लैंगिक असमानतेचे आरोप यामुळे कायद्यात सुधारणा गरजेची आहे. आधुनिक काळात लैंगिक समानता आणि आर्थिक स्वातंत्र्य यावर आधारित पोटगीची संकल्पना विकसित होत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय भीम, जय संविधान.